परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसह आणि कॅन घेऊन लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेलच्या तुटवड्यामुळे ऐन शेत मशागतीच्या काळात बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोरी येथील पेट्रोल पंपावरील डिझेलचा साठा 19 मे रोजी रात्रीपासूनच संपला होता। डिझेल मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी चक्क पेट्रोल पंपावरच मुक्काम ठोकला होता। 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज शुक्रवार 22 मे रोजी सकाळपासून डिझेलचा पुरवठा अखेर सुरळीत झाला आहे। पुरवठा सुरू झाला असला तरी डिझेलची मागणी प्रचंड आहे, त्यामुळे आलेला हा मर्यादित साठा सर्व शेतकऱ्यांना पुरेल का, याबाबत आता शंका निर्माण झाली आहे। एकमत डिजिटलसाठी बोरीहून मुंजा कंठाळेसह सुधीर बोडे, परभणी। डिझेल नसल्यामुळे सकाळपासून सकाळी 8 वाजल्यापासून लाईनला थांबलेलो आहे। मी वरण्याचा शेतकरी आहे। माझं नाव वैभव गजानन आंबुरे आहे। सकाळपासून 8 वाजल्यापासून आम्ही लाईनला अजून नंबर आला नाही। आता कधी नंबर येईल का, आमच्यापर्यंत डिझेलच पुरते का नाही, आम्हाला याची चिंता पडली। आता सगळा सीझन जवळ आलाय, कधी करावं शेतीचे कामं, कधी करावं, काय करावं। डिझेलमुळं काही कळेना, सगळं खोळंबलंय। सकाळी 8 वाजल्यापासून लाईनला आहेत आम्ही, अजून काही डिझेल भेटलं नाही। दत्ता गोपाळराव कंठाळे, राहणार बोरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। मी साधा एक शेतकरी आहे। शेतीमध्ये आता डिझेल लागणार आहे, पण डिझेल न मिळण्यामुळे शेतीला कसं माहिती आहे का, आता तुटवडा व्हायला। तर आता मी एक साधा शेतकरी आहे, मजूर वर्ग आहे। म्हणजे शेतीला आता डिझेल भेटण्यामुळे मी आज सकाळपासून उभा आहे। सकाळी 8 वाजल्यापासून उभा आहे। 5 वाजले तरी आता 7 वाजले तरी डिझेल नाही भेटला आणखी। तर आता आम्ही म्हणजे आता शेतीला फक्त डिझेलच पाहिजे। शेतकऱ्याला ट्रॅक्टर शिवाय आता पर्याय नाही, बैल नाही तर राहिले, काही नाही राहिले। शेती सगळं आता ट्रॅक्टर शिवाय म्हणजे सगळे झाले, शेतकरी सगळं ट्रॅक्टरनं करायला आहे। Thanks for watching Ekmat Digital.